पांडुरंग एक लोक छत्रपती शिवाजी महाराज दिसू लागले, स्वराज्याचा राजा पकडला। जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला ठरल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसले होते आणि छत्रपती शिवाजी महाराज सर्वस्व अर्पण करून, छत्रपती शिवाजी महाराज सर्व चित्त अर्पण करून जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकत होते। आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन म्हणजे साक्षात संजीवनी होती। जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन म्हणजे साक्षात अमृत होतं आणि तमाम समुदाय जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकत होता आणि छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा सर्वस्व अर्पण करून आपलं देहभान सगळं विसरून जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकत होते। गरिमांना बातमी समजली की रयतेचे राजे शिवाजी महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला बसले आहेत। शिवाजी महाराजांचं देहभान सगळं हरपलंय। छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्याची ही नामी संधी आहे म्हणून गरिमांनी त्या मंदिराला चौफेर वेढा घातला। ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं त्या कीर्तनाच्या चोहोबाजूने वेढा घातला। शिवाजी महाराजांचं तर देहभान सगळं हरपलं होतं। सर्वस्व अर्पण करून शिवाजी महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांचे शब्द हृदय मंदिरी विराजमान करत होते। शिवाजी महाराजांना तर काही समजत नव्हतं। तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं की गरिमांनी चोहोबाजूने वेढा घातलाय। रयतेच्या राजाला पकडण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी गरिमांनी चोहोबाजूने वेढा घातलाय आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या पांडुरंगाला साकडं घातलं की इतरातूनच त्या पांडुरंगाला साकडं घातलं आणि जगद्गुरु तुकाराम महाराज त्या पांडुरंगाला सांगू लागले, अरे देवा की या राजानं स्वराज्य निर्माण केलंय, या राजामुळे प्रवचन कीर्तन हा अध्यात्माचा सोहळा घडतोय। देवा या राजामुळे माता भगिनींच्या कपाळावरचं कुंकू अभेद राहिलंय। अरे देवा तुझ्याच नाम संकीर्तनामध्ये जर हा स्वराज्याचा राजा पकडला गेला तर हा सर्वात मोठा अनर्थ होऊन जाईल। देवा काही कर पण या रयतेच्या राजाला सुखरूपीतून बाहेर काढ। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जगाच्या मालकाला साकडं घातलं आणि गरिमांनी तर चोहोबाजूने वेढा घातला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी गरीब आतमध्ये आलं आणि पाहतो तर काय, गरिमाला जिथं ठाई ठाई प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज दिसू लागले। इकडे वारकरी बसले होते, तिकडे वारकरी बसले होते। बसलेल्या वारकऱ्यांपैकी प्रत्येक लोक छत्रपती शिवाजी महाराज दिसू लागले आणि त्या गोंधळातून छत्रपती शिवाजी महाराज तिथून बाहेर निसटले। अहो साक्षात पांडुरंग आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आला होता आणि साक्षात पांडुरंगानं छत्रपती शिवाजी महाराजांना त्या मगर मिठीतून बाहेर काढले। पांडुरंग छत्रपती शिवाजी महाराजांना या संकटातून बाहेर काढतो। हे सामर्थ्य आहे भक्तीचं, ही भक्ती आहे। मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की हृदयापासून भक्ती केली पाहिजे।